हॅलो, विनोदजी नाईक यांचं स्वागत, सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर विशालजी नाईक आपण यायचं आहे. विशालजी नाईक यांची सुद्धा अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचाही सन्मान आणि सत्कार केला जाईल. विशालजी नाईक आपण पुढे यायचं आहे. गोकुळजी नाईक साहेब आपण आपल्या शिवास्ते विशालजी नाईक यांचं सुद्धा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर विक्रमजी नाईक आपण सुद्धा यायचं आहे. 3 ब्रदर्स यांची अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी विक्रमजी नाईक यांचं सुद्धा सन्मान आणि सत्कार गोकुळ नाईक साहेब आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ठाणे जिल्हा युवासेना अध्यक्ष लवेश नाईक यांचा एक मेगा सन्मान करण्यात येईल. वीर बजरंग कारिवडीचे सर्व खेळाडू पदाधिकारी आपल्या शुभास्ते ॲडव्होकेट लवेशजी नाईक यांचा एक मेगा सन्मान करतील. लवेशजी नाईक आपण सुद्धा पुढे यायचं, आपला एक मेगा सन्मान करण्यात येईल. कारण ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने युवासेना चषक जी आपली अपार मेहनत आहे त्यासाठी एक मेगा सन्मान करण्यात येईल. वीर बजरंग कारिवडी संघाचे खेळाडू या ठिकाणी पुढे येतील आणि एक मेगा सन्मान करण्यात येईल. तो म्हणजे लवेशजी नाईक जे युवासेना ठाणे जिल्हा प्रमुख आहेत. पाहू शकता आपण एक मेगा सन्मान करण्यात येतोय. तो म्हणजे लवेशजी नाईक, ॲडव्होकेट लवेशजी नाईक जे युवासेना ठाणे जिल्हा प्रमुख आहेत. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धाच मुळात युवासेना चषक 2026. त्यानंतर या स्पर्धेचे मार्गदर्शक, सल्लागार आणि ज्यांच्या फायनली 4 संघ, 40+ 2 संघ, वी तानाजी दापोडे, त्याचबरोबर कालिकामाता कालवार, वी तानाजी दापोडे, कालिकामाता कालवार दोन्ही संघातील सर्व खेळाडूंनी यायचं आहे. त्याचबरोबर बालकुमचा संघ असेल, टेंबोली संघ, या संघातील सुद्धा दोन्ही संघातील सर्व खेळाडूंनी VIP कक्षासमोर यायचं आहे. कारण आम्ही प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार आहोत आणि मी माईक सुपूर्द करतो माझे सहकारी समालोचक प्राइज डिस्ट्रीब्युशन
साठी माईक सुपूर्द करणारे माझे सहकारी समालोचक, युवा समालोचक, प्रतिभावान समालोचक निशांत पाटील. तर आदित्य आपण यायचं आहे. आदित्य आपल्यासाठी कॅश प्राइज आहे ते आपण स्वीकारायचं आहे. आदित्य भोईर खऱ्या अर्थानं सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. त्यासाठी जर पाहिलं तर राजूदा बाबरे यांच्याकडून आपल्याला 3000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, ते स्वीकारायचं आहे. तदनंतर अनिलजी गोराटकर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि तदनंतर विपुलजी गुंदेकर यांच्याकडून देखील पारितोषिक आलेलं होतं. तसेच दीपेश नाईक आणि सोहम नाईक, रोहन नाईक यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. आदिती या लवकर आणि आपलं कॅश प्राइज आपण घ्या. तदनंतर प्रतीक पाटील आपण देखील यायचं, आपलं कॅश प्राइज घ्यायचं. प्रतीक पाटील आपल्यासाठी देखील कॅश प्राइज आलेला आहे. मोनिश आपण देखील या, आपल्या देखील बॅटमधून देखील षटकार आला होता. चारी संघाने अगदी आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे. चारी संघ आदरणीय सन्माननीय गोकुलजी नाईक साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज द्यायचे. आदित्यला सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आले होते आणि भरपूर सारे कॅश प्राइज मिळालं होतं आदित्यला आणि त्या ठिकाणी वितरित केलं जातं. यानंतर प्रतीक पाटील आपण देखील यायचं. प्रतीक पाटील तदनंतर मोनिशसाठी देखील कॅश प्राइज होतं, ते देखील आपण स्वीकारायचं आहे. आदरणीय सन्माननीय गोविंदजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जातं प्रतीक आणि तदनंतर मोनिशला देखील. सर्व संघाने आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे. चारी संघ आमच्या व्यासपीठासमोर या. टेंबोली संघ, तदनंतर बालकुम संघ, तदनंतर प्रशांत दादा प्रतिष्ठान, वडनगर संघ, तदनंतर 40+चे दोन्ही संघ, वीरतानाजी दापोडे आणि कालिका माता कालवार संघ आमच्या व्यासपीठासमोर या. लगेच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. आमचे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि लगेच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. सर्वांनी लवकर आमच्या व्यासपीठासमोर यायचं. वीरतानाजी दापोडे संघ, तदनंतर कालिका माता कालवार संघ. तर नक्कीच आपण सुरुवातीला 40+ फॉर्मॅटमधून बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय आणि फायनलच्या मॅचमध्ये सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलेला आहे दीपक म्हात्रे. आपण यायचा व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. फायनलच्या मॅचमध्ये दीपक म्हात्रेने जबरदस्त कामगिरी केली आणि तो राहिला होता मॅन ऑफ द मॅचचा हिरो. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय हितेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. कारण फायनलच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी दीपक म्हात्रेने केली होती आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. या ठिकाणी हितेश पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. ठाणे जिल्हा सचिव युवा सेना दीपेशजी पाटील, हितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दीपक म्हात्रे यांना दिला जातोय. यानंतर 40+ फॉर्मॅटमधील आपण आणखीन एक पुरस्कार देतोय. उत्कृष्ट गोलंदाज एनी गेसेस या दोन्ही संघामधीलच आहेत, जास्त वेळ घेत नाही. तर कालिका माता कालवार संघाचा बाला पाटील राहिलेला आहेत उत्कृष्ट गोलंदाज. आदरणीय सन्माननीय गोविंदजी नाईक साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. बाला पाटील अप्रतिम गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली 40+ फॉर्मॅटमध्ये आणि या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातोय. यानंतर उत्कृष्ट फलंदाज वीर तानाजी दापोडे संघाचा राजन पाटील ठरलेला आहे उत्कृष्ट फलंदाज. आदरणीय सन्माननीय संकेतजी चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये राजन पाटील यांनी केली आणि ते राहिलेले आहेत उत्कृष्ट फलंदाज. यानंतर आपण पुरस्कार देतोय उपविजेता संघ 40+ फॉर्मॅटमधून वीर तानाजी दापोडे. वीर तानाजी दापोडे संघाचा कॅप्टन आपण पुढे यायचं. आदरणीय सन्माननीय हितेशजी पाटील आणि दीपेशजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा. हितेशजी पाटील आपण देखील जॉईन व्हा, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे.
युवा सेना जिल्हा सचिव हितेशजी पाटील आणि तसेच दीपेशजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर सर्वांचे मार्गदर्शक गोकुलजी नाईक साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते उपविजेता संघ वीर तानाजी दापोडे संघाच्या कॅप्टनला हा पुरस्कार दिला जातोय. यानंतर मालिकावीर 40+ फॉर्मॅटमधील एनी गेसेस खऱ्या अर्थानं 48 धावा आणि 3 विकेट घेतल्यात. अर्थातच कालिका माता कालवार संघाचा दीपक म्हात्रे राहिलेला आहे मालिकावीर. या ठिकाणी गोविंदजी नाईक साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जातोय. मालिकावीर दीपक म्हात्रे अप्रतिम कामगिरी केली. तब्बल 48 धावा 3 विकेट आणि 40+ फॉर्मॅटमधील युवा सेना चषकामध्ये मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला आहे दीपक म्हात्रे. यानंतर आपण अंतिम विजेता संघ 40+ फॉर्मॅटमधील युवा सेना चषकामध्ये ठरलेला आहे कालिका माता कालवार संघ आणि संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती ठाणे जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं गोकुलजी नाईक साहेब आहेत. तदनंतर हितेशजी पाटील आपण देखील याचे दीपेशजी पाटील गोविंदजी नाईक साहेब उपस्थित आहेत. तदनंतर सर्वांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. काय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये कालिका माता कालवार संघाची आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर युवा सेना चषकावरती नाव कोरलंय कालिका माता कालवार या संघाने 40+ फॉर्मॅटमधून खेळत असताना. थँक्यू. माध्यमातून मेजबानी देखील दिली जाणार आहे. खऱ्या अर्थानं अंतिम विजेता संघ ठरलेला आहे. यानंतर आपण रेग्युलर क्रिकेटमधील बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. बालकुंभ संघ, टेंबोली संघ आणि वडूनगर संघ आपण प्लीज व्यासपीठासमोर या. भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतोय, परंतु तुमच्याकडून अजिबात रिस्पॉन्स मिळत नाही. प्लीज व्यासपीठासमोर या, कारण आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीला जर तुम्हाला दाद द्यायची असेल ना तर खऱ्या अर्थानं सो प्लीज आपण व्यासपीठासमोर या, कारण बक्षीस वितरण सोहळा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि त्यासाठी आयोजन कमिटीने फार मेहनत घेतलेली आहे. तर आपण सुरुवात करतोय. खऱ्या अर्थानं फायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिलेला आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केल्या असा खेळाडू. एनी गेसेस? खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं धावा कमी बनल्या होत्या. 2 ऑप्शन्स होते आमच्याकडे. प्रतीक पाटील देखील होता, आदित्य भोईर देखील होता, परंतु आम्ही निवड केलेली आहे आदित्य भोईर याची. आदित्य आपण यायचं आहे व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. जबरदस्त कामगिरी, काय जबरदस्त बॅटिंग, स्लॉगवरच्या षटकामध्ये आदित्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि तो राहिलेला आहे फायनलच्या मॅचमधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. ती ऋतिकजी मात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. आदित्य यांच्यासोबत आपण संवाद देखील साधणार आहोत. जबरदस्त कामगिरी. आदित्य सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आणि फायनलच्या मॅचमध्ये क्रुशल मुवमेंटला तो मैदानावरती दाखल झाला आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिलेला आहे. अभिनंदन आदित्य. खरं तर मोठी क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळत होता आणि फायनलचा सामना समोर संघ होता ठाणे बेल्टमधील बलाढ्य संघ, बालकुंभचा संघ अडचणीमध्ये सापडला होता. धावा बनत नव्हत्या. स्लॉगवरच्या षटकामध्ये मैदानावरती तू दाखल झाला. अगदी काय माइंडमध्ये होतं? माइंडमध्ये असं काय प्रेशर वगैरे काही नसतं, कारण की मला त्याच सिच्युएशनमध्ये उतरवतात आणि मी माझा नॅचरल गेम खेळतो. कशा पद्धतीने एन्जॉय केली ही क्रीडा स्पर्धा? ज्या पद्धतीने नाईक साहेबांची स्पर्धा आपण सातत्यानं जर पाहिलं तर मागील 5 दिवसामध्ये पाहतोय गोकुलजी नाईक साहेब खऱ्या अर्थानं या परिसराचं ते प्रतिनिधित्व करतायत आणि खूप चांगलं कार्य करतायत. तसेच ललितजी नाईक साहेबांची देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. कशा पद्धतीने एन्जॉय केली ही स्पर्धा तू? खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केली आणि इथं टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर खूप चांगली टुर्नामेंट होती भिवंडी तालुक्यातील आणि लवेश दादाचं आभार आहे, कारण की त्यांनी आम्हाला खूप ॲडजस्ट केलं आणि इथं खेळवलं लास्टपर्यंत आणि आम्ही फायनल जिंकलो. ती ट्रॉफीसुद्धा त्यांच्याच घरी. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता आदित्य भोईर आणि तो राहिलेला आहे फायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यानंतर आपण आणखीन एक पुरस्कार देतोय खऱ्या अर्थानं उत्कृष्ट गोलंदाज. एनी गेसेस?
टेंबोली संघ उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे तुमच्या संघामधील? बालकुम संघ माने वाडेकर कोण आहे? वडूनवघर तुमच्या संघामधील कोणता गोलंदाज ज्याने तब्बल 7 विकेट घेतल्यात? गोलंदाजी करत असताना फलंदाजाची भंबेरी उडवली आहे, फलंदाजांना मोठे फटके खेळू दिलेला नाहीये असा गोलंदाज प्रशांत दादा प्रतिष्ठान वडूनवघर संघाचा करण पाटील उत्कृष्ट गोलंदाज. जबरदस्त कामगिरी केलेली आहे करण पाटील आणि तो राहिलेला आहे उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील. आदरणीय सन्माननीय हितेजी पाटील साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. करण पाटील युवा गोलंदाज, खऱ्या अर्थाने दिनेश चौगुलीच्या तालमीत आज शिकलेला गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे करण पाटील साठी. जबरदस्त कामगिरी केली आणि करण यांच्या सोबत देखील आपण संवाद साधणार आहोत. करण अभिनंदन. खरं तर भरपूर मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये भरपूर मोठा पुरस्कार तुला मिळाला आहे. मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले, 7 विकेट घेतात. कशा पद्धतीने ही स्पर्धा एन्जॉय केली आणि ज्या पद्धतीने कॅप्टनने तुला पाठिंबा दिला काय म्हणशील? खेळायला मजा आली. माझी तब्येत बरोबर आहे, मी काय बोलू शकत नाही. तर नक्कीच हा होता करण पाटील. थोडासा आजारी आहे परंतु गोलंदाजी खूप चांगली राहिली त्याच्या माध्यमातून आणि तो राहिलेला आहे उत्कृष्ट गोलंदाज. यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार देतोय, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आता हे उत्तर आम्हाला तुमच्याकडून हवं आहे. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये देखील चांगली बॅटिंग केली असा फलंदाज. एनी गेसेस? तब्बल 141 धावा आहेत, तब्बल 141 धावा. प्रत्येक फलंदाज त्याने बनवलेली धाव मोजत असतो. कोण आहे तो फलंदाज? खरं तर आजच्या दिवसामध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमधून अर्धशतक देखील आलेला आहे प्रशांत दादा प्रतिष्ठान वडूनवघर संघाचा प्रशांत पाटील ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तर आदरणीय सन्माननीय ऋतिकजी मात्रे साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुरस्कार द्यायचा. प्रशांत पाटील आज जर पाहिलं तर भरपूर चर्चेमध्ये राहिलेत आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आणि ते राहिलेले आहेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त कामगिरी. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामधील पहिलं अर्धशतक प्रशांत यांच्या माध्यमातून. प्रशांत यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत. प्रशांत बोलावं लागेल कारण भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा. मी मगाशी देखील उल्लेख केला कारण दिनेश चौगुले असा कॅप्टन आहे ना, एखाद्या नवीन खेळाडूला देखील तो अगदी चांगल्या पद्धतीने घडवत असतो आणि त्याच्या तालमीत घडलेला संघ आहे. काय म्हणशील एकंदरीत आजच्या दिवसामध्ये तुझा परफॉर्मन्स आणि या मैदानावरती तुने झळकवलेलं अर्धशतक आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये कसा खेळ राहिला? ऑल ओव्हर स्पर्धा चांगली राहिली माझ्यासाठी कारण की माझा फॉर्म जरा खराब होता. दिनेश दादा सांगत होता की तुझ्या मेरिटवर खेळ आणि मी तेच केलं आणि बॅकबोन. सेमीफायनलच्या मॅचमध्ये अशा कोणत्या मिस्टेक झाल्या? खरं तर तिथून वडूनवघर संघाला पराभवाचा सामना करावा लागला. थोडा मिस्टेक झाला फिल्डिंगमध्ये, बॉलिंगमध्ये आणि बॅटिंगमध्ये. ते आम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न करू पुढच्या टुर्नामेंटमध्ये. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता प्रशांत पाटील आणि तो राहिलेला आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देतोय आणि विजेता संघ आहे प्रशांत दादा प्रतिष्ठान आई देवी वडूनवघर संघ. यायचं प्रशांत दादा प्रतिष्ठान आई देवी वडूनवघर संघाचा कॅप्टन आपण यायचा आणि हा पुरस्कार स्वीकारायचा. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय यश मात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते पुरस्कार द्यायचा आहे. भिवंडी तालुका सोशल मीडिया अध्यक्ष युवा सेना सन्माननीय यशजी मात्रे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार आपण देतोय. तृतीय विजेता संघ प्रशांत दादा प्रतिष्ठान आई देवी वडूनवघर. खऱ्या अर्थानं युवा सेना चषकाचे करता धरता आहेत. खूप चांगली मेहनत यश मात्र यांची राहिली आहे आणि या सोशल मीडिया त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर युवा सेनेच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर दिनेश चौगुले या संघामध्ये कॅप्टन म्हणून आहे परंतु ते आलेले नाही आहेत. नक्कीच आपण चर्चा जरूर त्याच्यासोबत केली असती. यानंतर आपण उपविजेता संघ सोनूआई मरुआई बालकुम संघ आपण देखील यायचं आहे. जबरदस्त कामगिरी आणि खऱ्या अर्थानं या संघाने देखील या स्पर्धेमध्ये सर्वांना प्रभावित केलं. ठाणे बेल्ट मधील एक बलाढ्य संघ आज भिवंडीमध्ये आला आणि उपविजेता पदक फटकावलं. तर यायचं आहे सोनूआई मरुआई बालकुम संघ.
आदरणीय सन्माननीय ऋतिकजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. उपविजेता संघ ठरलेला आहे सोनवाई मरुवाई बालकुम संघ. काय जबरदस्त कामगिरी केली. प्रत्येक खेळाडूने 100% देण्याचा प्रयत्न केला आणि युवा सेना चषकावरती उपविजेता चषक फटकावलेला आहे. या संघाने रनरअप राहिलेला आहे. या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. यानंतर आपण पुरस्कार देतोय मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार. एनी गेसेस? या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा खऱ्या अर्थानं त्या फलंदाजाने धावाही बनवल्यात, विकेटही घेतल्यात. कोण आहे तो खेळाडू? बालकुम संघ, टेंबिवली संघ. खऱ्या अर्थानं त्या खेळाडूच्या माध्यमातून 127 धावा आणि 4 विकेट. या तर कृष्णाई टेंबिवली संघाचा ठरलेला आहे खऱ्या अर्थानं प्रतीक पाटील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये प्रतीक पाटील यांनी केलेली आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय सचिनजी घरेट त्यांना आणि खऱ्या अर्थाने युवा सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट लवेजी नाईक साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुरस्कार द्यायचा आहे प्रतीक पाटीलला. जबरदस्त कामगिरी. आणि तसेच हितेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राईज आणि हे देखील आपण वितरित करायचे आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. तब्बल 127 धावा आणि 4 विकेट घेतल्यात प्रतीक पाटीलनं. जबरदस्त कामगिरी. खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रतीक पाटील चांगली कामगिरी करत असतो. सर्वप्रथम अभिनंदन. भरपूर मोठी स्पर्धा. प्रतीक पाटीलसाठी प्रत्येक स्पर्धा मोठी असते कारण व्यावसायिक स्तरावरती देखील तुम्ही खेळत असता, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना वेगळाच आनंद असतो. आज संपूर्ण संघ तुमचा संघ होता, खूप चांगली कामगिरी केली. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये खेळताना कसा एक्सपिरियन्स तुझा राहिला? सर स्पर्धा तर खूपच चांगली होती आणि खेळण्यासाठी खूप मजा आली ना सर. बॅटिंग प्रत्येकाची होत असते. खरी टुर्नामेंट जी फायनल मारायची असेल तर बॉलर रनवर असते. बॉलर चांगली बॉलिंग टाकतात म्हणून आम्ही फायनल मारतो. जर रन किती पण मारून जर बॉलरांची बॉलिंग चांगली नाही पडली तर आम्ही हारू शकतो. तर नक्कीच आदित्यवरती तुझा भरपूर विश्वास असतो. खऱ्या अर्थानं आदित्यने ज्या पद्धतीने फायनलमध्ये बॅटिंग केली काय म्हणशील? कारण धावा बनल्या नव्हत्या सुरुवातीला आणि आदित्य स्लॉगवरच्या षटकामध्ये आला. असा कोणत्या पद्धतीने तू कानमंत्र त्याला दिला होता? आदित्यला मी सांगितले 4 बॉल तुला भेटले तर 4 बॉलमध्ये एक 6 मार. आपण 60+ रन गेल्यावर आपल्यावर वेदांतसारखा चांगला बॉलर आहे, जर त्यांनी चांगली बॉलिंग टाकली तर आपण मॅच जिंकू शकतो. एकंदरीत या स्पर्धेविषयी काय म्हणशील? ज्या पद्धतीनं नाईक साहेबांची क्रीडा स्पर्धा, लवेजी नाईक साहेबांनी देखील भरपूर मेहनत घेतली आहे आणि खूप चांगला डोलारा उभारला आणि एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा सर्वजण आयोजित करतात, परंतु यशस्वी करणं फार गरजेचं असतं आणि यशस्वी स्पर्धा राहिली. काय म्हणशील एकंदरीत या स्पर्धेविषयी? सर नाईट स्पर्धा यशस्वी करण्याचं खूप मेहनत पण लागते आणि मी त्यांना सल्यूट करतो का त्यावेळी नाईट स्पर्धा ठेवली आणि यशस्वी करून पण दाखवली. आणि सर आम्ही माफी पण मागतो कारण का आम्ही थोडं मॅचला लेट पण आलेलो आणि थांबवली स्पर्धा म्हणून माफी मागतो. तर नक्कीच हा होता प्रतीक पाटील आणि तो राहिलेला आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर आपण अंतिम विजेता संघ हा पुरस्कार देतोय. संघ आहे कृष्णाई टेंबिवली. तर या टेंबिवली संघाचा कॅप्टन आणि पूर्ण संघ आणि मी गोकुलजी नाईक साहेबांनी विनंती करतोय संपूर्ण